बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज काँग्रेस उद्या दाखल करणार आहे। महाविकास आघाडीतील घटक पक्षाने काहीही भूमिका घेतली तरी काँग्रेस आपल्या भूमिकेवरती ठाम आहे। काँग्रेसकडून अर्चना पाटील, आकाश मोरे, वैभव बुरुंगले, रोहित बनकर, डॉक्टर विजयकुमार पिसे यांच्या नावांची चर्चाही सुरू आहे। यापैकी आकाश मोरे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये काँग्रेस धनगर समाजाचा चेहरा देण्याच्या तयारीमध्ये आहे। आज संध्याकाळपर्यंत काँग्रेस दिल्लीमधून नाव जाहीर करण्याची शक्यता आहे। आणि दरम्यान बारामती पोटनिवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनवरून चर्चा झाली आहे। बारामती पोटनिवडणूक लढवायची की नाही याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही। बिनविरोध निवडणूक व्हाव्यात हा हट्ट चुकीचा असल्याचा टोला संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लगावलाय। दरम्यान राऊतांच्या या वक्तव्यावरती भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी टीका केली आहे। ते काय म्हणालेत पाहूयात। प्राजक्त तनपुरे तिकडले माजी आमदार आहेत, त्यांनी मागची निवडणूक लढवलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून। ते यावेळेला निवडणूक लढणार आहेत की नाहीत या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्णय होईल अशी माझी साधारण माहिती आहे। त्यानंतर आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ। काँग्रेस पक्ष हा त्यानंतर राहील। पहिली संधी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे, कारण ती त्यांच्या वाट्याला आलेली जागा आहे। त्यानंतर काँग्रेस पक्षाचे तिकडे त्या मतदारसंघामध्ये प्राबल्य आहे। आमच्याकडे 3 उमेदवार आहेत, पण ही निवडणूक होईल। उद्धवजी ठाकरेंची इच्छा आहे की सुनेत्राताई पवार यांची बिनविरोध निवड झाली पाहिजे आणि त्याबद्दल सुनेत्राताई पवार यांच्याशी उद्धवजी ठाकरे यांचा संवाद देखील झाला। परंतु संजय राऊत हे स्वतःला उद्धवजींपेक्षा मोठे समजत असल्यामुळे आणि त्यांची काँग्रेसला पाठिंबा द्यायची इच्छा असल्यामुळे पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने बघायला मिळतोय। आता हे बघणं महत्वाचं आहे की याच्यामध्ये उद्धवजी ठाकरे यांचा विजय होतात, ते बिनविरोधपणे सुनेत्राताईला पाठिंबा देतात, की संजय राऊत यांच्या सांगण्यावरून बारामतीमध्ये उभाटा गट काँग्रेसला पाठिंबा देतं हे बघावं लागेल। कारण संजय राऊतांना खासदारकी मिळवण्यासाठी ते अशा पद्धतीनं काँग्रेस धार्जिनी भूमिका घेत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।